नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दूषित कप सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांनी कप सिरप विरोधात शड्डू ठोकली आहे। मध्य प्रदेश सरकारने कोल्ड ड्रिंक या कप सिरपवर बंदी घातली आहे, तर केरळ सरकारने या कप सिरपची विक्री व वितरण स्थगित केले आहे। मध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यात संशयास्पद किडनी संसर्गामुळे 14 मुलांचा मृत्यू झाल्याने राज्य सरकारने शनिवारी कोल्ड ड्रिंक सिरपच्या विक्रीवर बंदी घातली। कोल्ड ड्रिंक सिरपमुळे छिंदवाडा येथे झालेला मुलांचा मृत्यू अत्यंत दुःखद आहे। मध्य प्रदेशात या सिरपच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या इतर उत्पादनावरही बंदी घालण्यात येत आहे। कांचीपुरम येथील एका कारखान्यात हे खोकल्याचे औषध तयार केले जाते। या घटनेनंतर राज्य सरकारने तामिळनाडू सरकारला चौकशी करण्याची विनंती केली होती। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य पातळीवरही एक पथक स्थापन करण्यात आले असून दोषींना कदापि सोडणार नाही। केरळच्या औषध नियंत्रण विभागाने राज्यात कोल्ड ड्रिंक कप सिरपच्या विक्री स्थगित केली आहे, अशी माहिती या राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी शनिवारी दिली। औषध नियंत्रण विभागाच्या प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की कोल्ड ड्रिंक्सची संशयास्पद बॅच केरळमध्ये विकली जात नव्हती। तथापि खबरदारी म्हणून कोल्ड ड्रिंक्सचे वितरण आणि विक्री पूर्णपणे थांबवण्याचे निर्देश औषध नियंत्रकांनी औषध निरीक्षकांना दिले आहेत, असेही जॉर्ज यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले। कोल्ड ड्रिंक सिरपचे नमुने तपासण्यासाठी गोळा करण्यात आले असून यासोबतच इतर कंपन्यांच्या कप सिरपचे नमुनेही तपासले जात आहे, असे जॉर्ज यांनी सांगितले। औषध मानके निश्चित करण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव पाडल्याच्या आरोपाखाली राजस्थान सरकारने औषध नियंत्रक राजाराम शर्मा यांना निलंबित केले आहे। दरम्यान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या चौकशीवरून दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले। या सिरपमध्ये घातक घटक आहेत का याचा तपास गुजरात सरकारही करणार आहे।